नमस्कार दोस्तांनो. बघा, म्हशी आपल्या शेडमध्ये बसली द्या आणि तुम्हाला सांगतो आज मी रानातच बांधायला चालू केले द्या. रान खतवाय चालू केलं आहे. मग आता काय झालं सांगू का, पण त्यात सावली नाही. पिपरणीची सावली आहे, पण त्या सगळ्या पिपरणीच्या सावलीखाली सगळी जनावर काय बसत नाही ती. म्हणून बघा तुम्हाला सांगतो, शेडमध्ये सगळी जनावर बांधली ती आणि निवांतपैकी तुम्हाला सांगतो बसली ती रोज काय उभा राहिली ती. मग आता ऊन खाली झालं की तुम्हाला सांगतो रानात नेऊन बांधायची निवांतपैकी. कारण का उन्हात तुम्हाला सांगतो जर जनावर दिवसभर बांधली तर बसायची तरी कशी, आणि दूध पण कमी देतील आणि मातीत तुम्हाला सांगतो पळणार. आता कसं आहे माहिती आहे का, रानात शेतात आपल्या जनावर बसवण्याचा फायदा आहे काय की मुदारी आणि शेण हे सगळं मानतं या. आणि कसं आहे माहिती आहे का, त्याच्यात नायट्रोजन आणि नत्र यांचं आणि फॉस्फरस हे घटक असल्यामुळं शेणखत आणि ती दोघांचा मिक्स होऊन जमिनीचा सुपीक स्तर चांगला वाढतो आहे बघा. म्हणजे आता मेरघाला ज्यावेळी आपण आता ही महिन्यात दीड महिन्यात ही रान खतवून निघतं आहे. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, जर आपण नांगरटी करून त्याला पाणी घालून जर रान ठेवलं उन्हानं थोडं तापलं एक महिनाभर, मे महिना जरी ऊन तापलं तर तुम्हाला सांगतो जून महिन्यात 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान चांगली मका येणार. तर काय केलं, बाकीची सगळी तुकडी मी बोलत नाही म्हणून सगळी तुकडी त्यानं पेरली तर आता म्हणून मी ही तुकडं खतवा झाला करणार. त्याला काय वाटतं ही पडाक ठेवते म्हणून ती करत होता. माझा हलगर्जीपणा होता म्हणून ती फायदा घेत होता. म्हणून आता मी काय ठरवलं आहे, आपण पण मसर आपली घरची आहे ती बसवायचं. तुम्हाला सांगतो चांगलं उत्पन्न काढायचं. त्याला काय वाटतं मीच लय मोठा, मी लय शहाणा, तो 150 शहाणा असतील तुझ्या घरी. मलासुद्धा शेती करायला जमतं. त्याला काय वाटतं मला शेती करायला येत नाही. अरे मलासुद्धा शेती करायला 1 नंबर जमतं. पण मी काय करायचो, त्याला शेणखत वगैरे काय टाकला नव्हता. कुठं लांब जावं लागतं आहे, भाडं लागतं आहे, पैसे लागते, तर भांडवल कमी पडतं आहे. म्हणून मी आपल्या शेती पडाक ठेवली होती. आणि पडाक शेती ठेवलेल्याचा फायदा ह्या गाड्यानं घेतला. म्हणून तुम्हाला सांगतो मी आता काय करणार आहे, रान खतवायचा निर्णय घेतला. इथनं डॅम्पिंग लावायचा. त्या डॅम्पिंगला 500 रुपये, भरणाऱ्या गाड्याला 500 रुपये, पुन्हा वीस काढायचा. आणि ही म्हणजे 1000-2000 रुपये जात येतं. आणि ती शान पुन्हा एका जाग्याला ती इकारल्या राहत नाही तसंच. म्हणून मी काय ठरवलं, आपण ही जर रानात बसवली मसरं तर जवळजवळ 2,000 रुपये वाचतील. कारण का आपला घरचा खात असून पण त्याला पैसे द्यावे लागतील, उचलायचं आणि दिस खाटायचं आणि भरणीचं. म्हणून एवढा निर्णय घेतला. 2,000 रुपये वाचलं तर कुठं नाही सांगा बरं. हां. आणि रानात जनावरं बसवलेलं ऐकतं कसं, ऐकल कसं. असं तुम्हाला सांगतो, किती जरी हे केलं तर काय टेन्शन नाही. मसराचं काय टेन्शन नाही आपल्याला. मसरा म्हणजे आपली दैवत आहे. मसरामुळं चांगलं झालं आहे आपल्याला. म्हणून मसरं रानात बांधायची. रानात मसरं बांधली का 1 नंबर काम होते. अजिबात टेन्शन घ्यायचं. एक तुकडं खातलं तरी एका तुकड्यातलं उत्पन्न मला सरत नाही. मिरगाला बाजरी केली तरी बाजरी मला सरत नाही, आणि मका केली तरी मका बी सरत नाही. त्याला काय दाम पेंगत नुसती मसरं बसते बघा. ऊन इतकं पडले. अहो ह्या उन्हानं तुम्हाला सांगतो टकुरं नुसतं दुखतंय कसं, फन 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 करते. उन्हाळ्यात जायचं काय हो, हे उन्हाळ्यात जायचं काय. आणि थंडी पण तुम्हाला सांगतो ज्यादा पडली होती. आणि उन्हाळा पण आता कडक पडला आहे. पहाटची लहर सुटते. दिवसभरचं ऊन आणि पहाटेची थंडी, अतिउष्ण आणि अतिथंड. याच्यामुळं काय होतं आहे, सर्दी होते, भरपूर सर्दी होती. माणसंच आजारी पडते. मोठी माणसं काय, लेकरंसुद्धा आजारी पडते. काय काय ही म्हैस आपली बघते, आपली काय वाट बघते केव्हा मालक टाकते म्हणून. बसा, उभा राहा.
तुम्हाला थोडा जरा ऊन जमीन तापलेली आहे, ह्याला रानातच बांधायला लागते ना. आता ऊन खाली झालं की रानात नेऊन बांधायची. म्हणजे काय होते सांगू तुम्हाला, रानात बांधली की तुम्हाला सांगतो आता जमीन तापलेली आहे, मग जरा थोडी निहू द्यायला लागते. थोडंसं हिरवा पडलं जमीन लगेच निघते. आणि मी काय करतो माहिती आहे का, एका जाग्याला 3 दिवस मसर बांधायची, 3-4 दिवस बांधायचे. असा नुसता लोळ्यागत खात झाला पाहिजे. शेती करायची पण काय कमी शेती करायची नाही, चांगली डोक्यानं करायची. त्याला वाटतं ह्याला शेती जमत नाही. अरे मी सुद्धा शेती 1 नंबर करून दाखवतो, पण कसं होत होतं, भांडवल मला कमी पडत होतं, म्हणून मी ते शेतीकडे दुर्लक्ष करत होतो. आता मी दुर्लक्ष करणार नाही. वावर आहे तर पावर आहे. शेतीसुद्धा मी चांगली 1 नंबर तुम्हाला सांगतो करणार आहे. मी असा बसत नसतो. आता तुम्हाला सांगतो ऊन खाली झाले की आता मस्तपैकी जेवण करणार. आधी मी जेवण करणार. जेवण झालं का मस्तपैकी म्हशी बांधणे, टाकणे, वैरण, निवांत तुम्हाला सांगतो त्याकडे बसायचं. शेतात भारी वाटतंय. घरी काय हो, घरी कोण बी बसते. शेतात खाल्लेली मिरची भाकर असो, तुमची चटणी भाकर आणि कांदा असू द्या, ती लय गोडवाज येतं. तिखट असलं तरी बी गोडवाज येतं. खायचं आहे, शेतातलं आहे. शेतातलं आहे ती चांगलं चवी लागतं. आणि शेतात फिरलेलं हवामान बी चांगलं असतंय. आणि एकांतात बरं वाटतंय. घरात बसण्यापेक्षा शेतात बसलेलं लय भारी वाटते मला तर. बघा एकदम भारी, म्हणजे एकदम भारी वाटते. आता म्हशी तर मला सांगतो वड काढायला लागली, त्यांना आता भुका लागलेली. असू द्या, भुका लागल्या तर काय आपण त्यांना वैरण टाकायचीच आहे. आता बसून कसं झालं, त्यांना वैरण टाकली ना तुम्हाला सांगतो टेन्शन, अजिबात टेन्शन. मी टेन्शन कधी घेतो का नाही घ्या. एक बसली बघा, एक उठले एक बसले तर दुसरी बसली, एरी मसरा येते. त्यामुळं तुम्हाला सांगतो बसली ती बसली, आपण काय उठवायची नाही. ती रेडकवी तुम्हाला सांगतो मी शेडमध्ये बांधली ती बसली. ती तसेच मस्तपैकी हवाई पहिली घरची म्हैस आहे, निवांत बसले, काय टेन्शन घ्यायचं काम नाही. ऊन पडलंय, आता जरा ऊन खाली झाले बघा. आता उन्हात गेलं कवळ्याचं काय अडचण नाही, टेन्शन नाही काय. पाणी आता बॅलर एक भरून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला सांगतो टेन्शन नाही. बॅलर भरलं ओके, काय बघाच गार थंडगार पाणी बरं वाटतंय. पाण्यात हात घातला की तुम्हाला सांगतो एकदम भारी वाटतंय. बरोबर आहे ना बाप. अरे आता मसर सोडायची का नाही तिला, सोडू गेला मसर, सोडून मसर तिकडे रानात नेऊन बांधू ये आपल्या शेतात. हां तू कुठे राहणार, अडकले पळची कसं काय कशी पळालं. हिडकडी बरं पळते बाबा, तिथे हिडक सांग बरं. बाप तुला सांगतो उन्हात फिरायला टोपी काय केली बापूला. बापू म्हणते बघा टोपी घुमली. काय बापू, बापू ले करामती आहे सांगतो तुम्हाला.